बाबा सोड ना त्या बोकड्याचं ते सोड ना ते बारदान. काय बारदा काल सोडते? मग ती शेळी भरायची मला. अरे भरायचे पण आता पैसे लागतील भरायचे. काय शेळी भरायचे. आता शेळी भरायचे काला पैसे द्यायला पाहिजे? तो बोकड्याच कणच काढणार आहे का तू काढणार आहे? करत तो काढायला पण त्याला तर सांभाळायला ना आणि तेवढा मोठा करायला मला काही तू मोठे गहू त्याला भरडून घाली सुटला बाबा. तो बी लय चिचाच्या पानावर जेवत नाही आहे बाई. तू एक. मी भरीत नाही शाळा मा शाळा पुरता येतो. हा मा शाळा पुरताच आहे फक्त. भरू दे तेवढी असे नाही ठेवू. कोणाची म्हणते ना पोटावर मारावं पण चोटावं नाही मारू. नाही रे बाई तुला बोलत पुढचं. हा हा पुढचं काय बोलत मग सोड सोड जाऊ दे बोकड्या आज सोड. एवढा बोकडा मोठा करायला म्हणजे मला काही 2 वर्ष लागले. त्याचा त्रास किती मला. एवढं सोपं आहे का ते? मग सोड ना ती शेळी आता तशीच ठेवू का? काय तिची सोडायचं? काल असूशी सोय ठेवतो मी. अरे 2 किलोमीटर वरून शेळी आणली. आणले तर 2 किलोमीटर वर हो, बरोबर आहे तो म्हणणं. चाल पुढे चाल. मग तुला काय द्यावं लागेल? काय द्यावं लागेल? पैसे द्यावं लागतं 500 रुपये काय. 500 रुपये काचे शेळी भरायची? आणि मग तुका काय? तो कमराचा काटा ढिल्ला होणार आहे का काय? तू बी काय बाय बावळा टवानी चावळा अरे मग सुटलाय. त्याला काय जोर बाबराव काढायचा? असं काही नको बाबा नाही, नाही. बायवानी कुदू. मा नाही काटा दिला करायचा हा. पण त्याचा काटा दिला होणार आहे ना. तो का काय हा? मग त्याचा काटा ढिल्ला होणार आहे म्हणजे हे झालं बाई मेहनत करे मुर्गा अंडा काय फकीर. मग त्याला काय आहे लागत तिकडे काही त्याला हा? त्याच्या मालकाला नको काही. मग जाऊ दे घे 5-50 रुपये दे सोडून नाही बोकड्या. 5-50चा काळ गेला का बाई आता. मटणाला काय भाव झालाय हा? त्या शिरपतरावर काय गोळा बसला होता. हम्म. त्याला म्हणले तो बोकड्या सोडतो. तो म्हणे मा बोकड्या बारीकी. तिकडे बाबूरावच्या बोकड्या का तोयवाली शेळी जाऊ दे. माक 2 आहे माक एकच मग नाही. त्याचा बारीक का असं ना सोडायचा ना त्यानं. सोडायचं त्यानं त्याला. तो जवळ मला पाठवलं. मला माहित होतं तुला ताट आहे म्हणून. हा, आपलं कामच ते. हा आपलं काय कामच ते. छाक हाय, त्याला आवाज देते ना शिरपतराव. छाक. हो शिरपतराव. अहो काय तमाशा करून दिलाय तुम्ही महाभवती. तुमचा बोकड्या नाही सोडला आणि याचा बोकड्या सोडला. हा बोकड्या किती माजूर आहे माहिती ना तुम्हाला? चांगले तेवढे शाळे इकडे उस्काक. इकडे कळा पाण्यामध्ये. हा काय म्हणते काय म्हणते तुमचा बोकड्या म्हणले सोडा तर म्हणते मा बोकड्या बारीक आहे. बाबराव हा. आणि हा बोकड्या किती माजूर आहे माहिती ना तुम्हाला? हा बोकड्या सोडी मी बाबराव जरा बोकडे नाही जाणार. तिकडे जाऊ दे तो जाळ कर. मी तर कोणी 1 रुपया घेणार नव्हतो. बरोबर नाही सोड नव्हतं बोकड्या. मग सोडत आम्हाला मग काय काय फरक पडतो? ही ऐकत नव्हतं ना. का रे बाबा ऐकत नाही. तिथं मला मग तो सोडे ना तुम्ही म्हणले बारीक बोकड्या नका खोटं बोलू बाई. मग मला असा राग येतो बाई. हा. जशी बोकड्याची मजा होईल तशी मालकाची मजा व्हायला पाहिजे. हा, म्हणून मी म्हणले नको सोडू. मग मा काय चुकलं? जात घ्या दोघे बरोबर त्याला काय वा. म्हणजे अगं मग शेळी भरायची ए बाबा नीट बोल. म्हणजे हा हे काय असं बोलणं तो वालं? ए माझा बोकड्या बारीक आहे हा पण कांबळे खरपूस करतो. हा, पाय बरं मग काय करेल? तिथे बोकळं बाय तिच्या शेळ्या लावल्या उलटलीच नाही शेळी बरोबर. हा ना, हा. लय निबर काम करतो. आणि ती किती बाई खाली मुंडी घालून बसली. तिला मी म्हणले तो कोणा कबारला तर कबूल नाही झाली. मला काय माहिती तो ऑफर ते अशा काय आली बकुळी. ए बकुळी इकडे ये. मला काय माहित तो वाले ऑफर अशा राहत्या का शेळी भरली का तू बाई भरितो म्हणून. शेळ्याला गावात नाही आली काय? बाई काय बोलली नाही. शेळ्याला गावात नाही आली. शेळ्याला गावात नाही आली काय? मग त्या फुलवारी मध्ये काय हा हे काय म्हणजे माहिती म्हणले शेळी भर बोकड्या सोड बा. तर म्हणतो 500 रुपये द्यावा लागतील. 500. हं? काय बाबर अहो मग त्याचं राहतं त्याचं म्हणजे तू विचार कर ना. 50 रुपये दिले. बरं मग त्याच्यामुळे तर म्हणते हा बोकड्याले माजूर आहे म्हणून. 50 दिले का तिला? हा. आपलं नाही तिने बोकड्या. कोणावर 500 घेऊन राहिले तुम्ही? हा? त्याला काय तकलीफ आहे की नाही विचारायला? अहो, काय तकलीफ आहे त्याला? त्याचं काम असते. हा काम असते. काय बाय? मग काय गावा करता ठेवला काय तो? हे असे बाबराव. तो माझ्या शाळा पुरताय फक्त. वाय बऱ्या वानाचं हा. काही चावळत ते. तो शिरपा भरतो शाळा. तुमच्याकडे बी का? हा मग आपलं द्या ना. पण त्याची एक आठ आहे. हा. तेव्हा तो बोकड्या शेळीला भरील आणि मालकाचं काहीतरी झालं पाहिजे. बोकड्याची मजा तशी मालकाची मजा झाली. हा सांगा आता. हे कोणता मग नाही द्या बघ मग माझ्या. त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हणले तर तुम्ही काय म्हणले तुला जायचं तर जाय बाय शिरपतरावकड. हा. हा? पण मग मला काय माहित त्याच्यावाली तू बी अशीच मजा करीत बसली म्हणून. अगं तसं नाही. म्हणजे तो पाहिजे दिली त्याला. मग मजा दिल्याशिवाय बोकड्यानी शेळी भरली काय तिची? 3 लाख भरून आणलं. हा मग तिला मग तू एक चौथी म्हणजे मग तो काय होत? काय काढू काय तो काय म्हणला? काय ते तिकडे दुसऱ्या बाहेर बोलत असं तसं मला नाही बोलत. नाही त्याचं आपण त्याची सुटते नाही दुरी. ते माणसं पाहून बोलतो. काय म्हणला? त्याची बोकडे सुटते दुरी मी. तेव्हा लई दोरी सोडत नाही बोकडे. नाही तर आम्हाला काय पुढं काय बोलले तुम्ही तसं. पण त्याला प्रत्येकाला नेम ठेवले आपण याकडे नाही. सारखंच ते प्रत्येकाला.
आणि तू काय म्हणते रे काय असं ती हा? इकडे पुरा खोटं बोलते काय हा? काय बोलू ऐ, बाबूराव, ऐ, ते सीमाची ना आधी एकदा लावली हा, एकदा भरली हा. आणि मग उलटली मागचं नाही मी काय घेतलं नाही उलटल्या पैसे नाही घ्यायचे हा मग उलटल्या काल पैसे घ्यायचे फ्री दी. तुमचे तर खरं दात पाडे पाहिजे ते कुराड घ्या इकडं खबर हा तुमचेच आहे असे गाव काळे धंदे बरं, मी गावात काय म्हणतो ऐकू घ्या एक म्हैस लावायला 1100 रुपये घेतात हो मग नाही भाऊ आता जनावर नाही भेटती लय महाग झाली आता बरं. बोकडाचं मटण केवढं झालं आम्हाला काय माहिती, इशारा लावायचा नाही. त्यानं काय होतं बाबूराव बोकड्याचं ना कंबर बारीक होत बरं, हा. एकात देऊन टाक हो, गजरे आपणच घेऊन टाक. नाही एकत नाही एकत बोकडेच देऊन टाका इकडं, जाऊ द्या मग. नाही. तो या शेळीसाठी मग काय करू काय आता? आला? आमचं काय ना सीमाची चार काय बाबूराव? बाबा माय बाबूराव हा. मी जसं बोकड्या मोठं केलं ना तसं मला बायकोचं आठवण आणली आता. काय नजर ते आपण आहे ना बोकडेच घेऊ 4 दिवस त्याकडे 4 दिवस माझ्याकडे 4 दिवस सीमाकडे तसंच करू आपल्या आता. बकऱ्या गण किती मोठे एवढे दिवस माय बायको आजरी होती का नव्हती हा बोकड्यामुळे ना मला काय अडचण झाली नाही बरोबर हा बाई खरी बात मग तू फुकट बोकड्या सोडितो पण बाई मजा करतो ना. बोकड्या शिडीवर सोडितो ना हा बाई कुदतो. राहणार कोण राहत नाही पाहिजे अशी गंमत जिची आहे. शेळी निघाली त्याच्यामुळे तुम्ही याच्या जवळून पळाले. जिची शेळी निघाली हा ना काय सोपा आहे का हं? बाबूराव आम्ही तसंच आहे त्याचाच बाप आहे. जिची शेळी निघाली ना मी कधी तिकडे गावाकडे इकडे जंगलात गाडीतो बरोबर मग मी नाही का आमराई इकडेच राहतो मी तसं मग हा पहिला चांगला होता. ह्यो असा अवसान कामून झाला माहिती का? तो ठकीने शेळी आणली होती भरायला यानं तीच याच्यासारखीच पत चालवली. हा म्हणे जशी बोकड्याची माझ्या तशी मायवाली माझ्या. आला का हा तिकडं? तवा याला ते कमरामध्ये माकड हाडात जसं टीचं भरलं का तसा हा वाकडा झाला या असा आज कावला सरळ वाईना आचकला तो आचकला. ठकीनं आचकावला. बरोबर अरे मग या नाही तर मला काय जम नाही कर्म चांगले करा चांगले राहशाल जागा खालीवर असेल ना ती गेला आज ते धावपळी झालं धावपळी तसा असा वैल हा. धावपळी द्यायचा बोकडे तुमचा काय माझ्या दोन बोकडे मोठाले आम्ही घेतो ना एक द्या आम्हाला एकातलं मला नाही का माझे दोन आहे मामाला तुला सांगतो मग अख्खा गाव येते भरायला अख्खा गाव हा ना राजीची जाऊ शेळी आली हा. शेळी एवढी बोकडे एवढा बोकड्या माग माग मग तुला काय सोडायचा बारे ते बारीक बकरी आहे, ती शेळी मोठी कच्चा पाडला ना तो बोकड्या बारीक पाडला. ते मला विचारू का तुला घ्यायचं शेळी लागली हा विचारायचं ना. गवत घ्यायला हा का तिला आवाज द्यायचा ना मग. सीमा अरे इकडे ये का ती काय त्या गावतात एकदा तिनं बोंड खाली घातली गाली तीच बाई. गवत घेत होतं पण बाबराव मला आवाज दिला ना त्यांना आवाज दिला होता आणि त्या गवताच्या ह्याच्यामध्ये फुलाचे करणं नेऊ नका जरा नाही हो कोण तर तुम्हाला लई सवय आहे तरी काय काय आम्ही उगते भांडे घेतो हा कुठं आंबेच नसेल तर कुठं फुलवरीचे शिवा. काय तुझी शेळी एकदा बसली परत परत आली का तू माग नाही कारण आपलं बोकड्याचं निबर काम करतो म्हणून उलटली होती उलटली हा आपण मागची म्हणून काय केलं मग? अगं मी काय म्हणले यांचे बोकडे घेतले असते ना आपण तिघे मध्ये एक बोकडे एकाच घेऊ आपल्या शाळा किती हा 4-5 आहे माझे 4-5 यांचे 4 ते तरी परवडत यांना फुकट माझ्या मारून द्यायची अय बाई फुकाट नाही मग? रोज एवढं बोकड्या गहू चालू आहे. मग कंद नाही घेतलं तरी बाबा आरोप लावून राहिला बरं बोकड्याला खाल्ला का तो? बरं ते गव्हाचा बरडा तुम्ही खाते का बोकड्याला घाली? बोकड्याला नाही नाही सगळे गहू खातो मग मी तेच म्हणते मग बोकड्या शेळ्या भरायला बोकड्याचं कंबर कच्च होत तुम्ही तुमचे कमर का हे करून घेते काय कमरे काढले करते तुमच्यावाले तुम्ही का बायान मजा करत्या हं? लाज नाही वाटत ए, तुम्हाला लाज? आमच्या ध्यानात राहतो हिशोब किती सळ्या लावल्या जेवढ्या सळ्या लावल्या ना तेवढ्याच बाया भरल्या हा म्हणजे आमचा हिशोब राहतो वर्षाचा कॅपॅसिटी म्हणजे शेळ्यांकरता ते बोकड आणि बायांकरता हे बोकड. अरे काय करते याला द्यायचं सांगा नाही चाललो आम्ही काय आम्ही गवत खुदू खुदू घ्यायचं. असं तर बाईन काय कस कस पेटली त्याची लाज वाटायला पाहिजे लाज. 4 वर्ष झाले हम्म. त्या बोकड्याच्या जोर मला कायच आठवण आली नाही आणि प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन खातो भाजी आणि मा बोकड्याची खाण अशी आहे शेळी जर भरली तर 4 बकर जाणार डायरेक्ट अशी मा बोकड्याची खाण आहे हा ना. हा तुझ्या पण आणला काय तू हा काय खाऊ घालतो बोकड्याला काय हेच आपलं कारण मग मावाला बोकड्या खानदानी ना मागे एक लुळी मोर 2 लोळ्या हा हा म्हणजे मोर नाही मोठ्या लोळ्या अशी ते. हा, पुढच्या हा, त्या लोळ्या अशा खानदानी ना जो शेळीला लावली ना तर तिला तसेच बकरं होणार हा लोळेच होणार लोळे. खाणीवर राहते ते काय खाणे बोलत तुम्ही? काय सावळत आहे माणसं? खाणीवर राहते त्यानं ते लोळे असतील बोकडे ना बाई बकर बी ना देवाला याला चालती नाही. चालते नाही मग ते हा का? आता मला फक्त मग जाऊ दे ना तो बोकड्यावर जाळ कर ना तिकडं.
मला 4 बोकडे बकरा काढायचीच नाही त्याच्यातही ते लोळायचीच होणार आहे. तर मग का आला नाही आपल्याला आला का बाई मा बोकडा लोळा नाही बरं का. हे बरं झालं यानं आता आपण तिघी यांना भिडलो उजगारायला म्हणून एक कबूल झाली बरोबर. हं? नाही त्याच्यात तुमचे माल बोकडे लोळा नाही माल लोळा नाही. नको बाई मी डॉक्टर तुम्ही मालगिरी बोकडे तपासून पहा. काय होतं आम्ही तुम्हाला काल वरून पाहू घ्या. बाबूराव, आपण यांना आमंत्रण दिलं का तुमच्या शाळेत घेऊन या म्हणून नाही पण मा बोकडा लोळ्याच नाही भाऊ. यांच्या तुम्ही शाळेत वाटलं तर तिघी जा खाली वरून पाहू घ्या लोळ्या आहे का. ते जाऊन दे यांच्या शाळेला हाऊस आहे म्हणून आपल्याकडे हा. बोकड्याकडे. बरोबर. हा? का हा आमच्या बोकडा तुमच्या शाळेत घेतो बरं बरं बाई मग- आमच्या शेळ्यांची जिरत नाही ना म्हणून आम्ही तुमच्याकडे जिरवायला येतो शेमाला जाऊ आणि तुम्ही शेळ्यांची ए, जिरवायची सोडून आमची जिरवायची ए, तयारीत होत्या शेमालाच्या शेमाच्या शाळेत जाऊ बोकडा पाहिला लांबूनच पळत आली शेमाला नेऊ धर ओढीत घेऊन आली बरं पाटील. पाहिलं हा बोकडा पाहिलं सोडे नाही पण लवकर. तिला असं वाटलं का बोकांडी घेईन हा हं? तेव्हा लागलं का आगायला लगेच. हा ए, अरे कपडा खरं जा, आहे रे तुम्हाला बोलली बाबा तुझी. मग आता त्याच्यात काय त्याचा सारखा धंदा तोच चालू आहे. हा शेळ्या भरायच्या चरून देत नाही शाळेला. हा, आणि तुम्हाला तोच धंदा चालू झाला का कवा बाया येतील शेळ्या घेऊन नाही नाही, माणसं येते काही. म्हणजे बापी माणसं आले तर 500 खरे शेळी भरायची आणि बाई माणूस आले तर रुपये देऊ नका पण बोकड्या सोडी बाप आहे माझला मी शिळे लावून देतेच नाही आम्ही. बायाला पाठव बायाला. बायला पाठ ही खोडी मग तो बोकड्या जसं जसं शेळी माग पळत तस तसं यांना उती येतो काय काय ना मग त्याला लावून धरावं लागत ना आम्हाला. हा तस तसं तुम्हाला उती येतो का चांगला धंदा चालू केला बाई तुम्हाला घरी कोण नाही का? हाय रे बाबूराव मग हाय रे बाई बायकाची का? शिरपतराव. मग बायका चव तुम्ही आली, असं बोलता, चौकोनी बायका आणलं. समजू. कोण तुम्ही आणि मग का शिरपतराव? काय एक दिवस तुला सांगतो तिला बायकोला म्हटलं बोकड्या ते बांध म्हणलं पिशी. अहो पिशीच बांधून द्यायला बायकोला नुसतं ब्या 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 नाही, ब्या. आईला. याच्या बायको- शेवट तिला म्हणलं तू बाजूला होय. तो म्हणलं तुला आउट म्हणजे करून तो टाकेल. बोकड्याच तिच्यावर हे झाला. लागला काय कुठला? झालं? मी लग्नाला गेलो त्याच्या मग घरी त्याला असं वाटलं का आपल्याला फक्त शेळ्या आल्या बाया जर शेळ्या घेऊन आल्या तर आपल्याला फक्त शेळ्याच पाहायला भेटत ए, आणि गावाला. मालक आपल्यावाला शेळी बरोबर येईल बाई आहे ना आपला मालक तिच्या कुदतो म्हणून मग त्याला घरच्याच बाई कुदला हा लोकांच्या बायांवर कुदतो आपण माल अहो त्याला मारायची सवय आहे. असं आहे ते. त्याला मारायची सवय आहे ना. मग तो जिरून घेतली त्या बायकोची अरे, मारायची सवय. हा. गांग्याच्या पुढच्या लागणार बरोबर गेलो मी बाबूराव गांग्याच्या पूजा लागणार गेलो मी आणि तेवढ्यात आले 2 शाळा घरी हा. तर बायको एकटीच हा. बघा बोकड्याला एवढं शिळ्या येऊ ठिकाण पुढे बसते रे अच्छा मग म्हटली होती म्हटलं बरोबर ते लावते दुकान त्यांचं 1000 रुपये घेतले 2 शाळेचे. अरे बरं काम केलं. बरं झालं बरं येऊ का मग येऊ बाबूराव चल मला निघायचं पाणी पाऊस सुटलाय. चल जाऊ का. चला. काय बेकार रे बाई हा, याच्या तोंडावर कोणी हागणार नाही हं? 17 ठिकाणी वाकडा आहे. त्याच्या तोंडावर मुतल्या कुत्र्या चाल, पण तात्या यांचं वाण चालत होतं. हा जाता का गपचीप. हम्म. बदाक तोंडाचा हा. बदक्या मानाचा तसाच आहे तो. हं? पाण्यात सोडलं ना चांगला गुटरू 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 करीन हा वट वागुळ गोबडने वट वागुळ येते हा ना बाई काय त्याचं तोंड आणि ते याच्या वाणी हा काय ते? हा बाई बाई, तसं तसंच दिसतं आहे बाई बाई ते. चला ते गवताचे वजे उचला